सकाळ सकाळी उठण्याच्या वेळी आणखीन 5 मिनिटं झोपावं असं वाटतं. बऱ्याच जणांना वाटत असेल ना, कारण की थंडीचे दिवस असतात, गुडगुडीत झोपावं, 2-3 अंगावर घ्यावी आणि मस्त गुडगुडीत झोपावं असं प्रत्येकाला वाटतं थंडीच्या दिवसात, नाही का? पण हे असं का होतं? बऱ्याच जणांना इच्छा नसते पण आणखीन झोपावंसं वाटतं. पण हे असं का होतं ते तुम्हाला सांगते. रात्री आपण झोपण्याच्या वेळेला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत नाही. म्हणजे की झोपताना आपण ज्या गोष्टी बोलायला पाहिजेत, आपल्या मनाला सांगायला पाहिजेत, त्या गोष्टी आपण मनाशी बोलत नाही. तर वेगवेगळ्या नको नको त्या गोष्टी करत असतो आणि आपला वेळ वाया घालत असतो. रात्री झोपताना आपण टीव्ही पाहतो आणि टीव्ही पाहून झालं की झोपण्यासाठी अंथरुणात जातो. पण अंथरुणात झोपण्यासाठी जातो पण झोपत नाही. त्यावेळेला आपण अंथरुणावर पडून मोबाईल पाहतो. त्यावेळेला बराच 1-1.5 तास आपला कसा जातो रील बघत हे आपल्यालाच कळत नाही. आणि आपण 10 वाजता अंथरुणावर झोपायला जातो, पण रील पाहत ते 12 कधी वाजतात तेच कळत नाही. आणि त्यावेळेला आपली झोप अपूर्ण राहते आणि सकाळी उठताना आणखीन 5-10 मिनिटं झोपावं अशी इच्छा होते. जर आपण 10 वाजता रात्री परफेक्ट झोपलो तर सकाळी आपण बरोबर 5 वाजता उठतो. आणि रात्री झोपताना मनाला हे सांगायचंय, मला आता शांत झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचंय आणि सकाळी माझी सगळी कामं आवरायची. हे जर मनाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन ना झोपी गेलात तर बरोबर तुम्हाला 100% 5 वाजता जाग येते. प्रॅक्टिकली अनुभव घ्या. आणि आपण रात्रीच्या झोपेवेळेला बरेच विचार करत असतो, ताण घेत असतो डोक्याला, त्यामुळे सुद्धा आपल्याला रात्री झोप लागत नाही. लोळत पडावं असं वाटतं आणि झोप काही केल्यास झोप येत नाही. ताण घेऊन झोपतो, मनाला सकारात्मक गोष्टी न देता डिप्रेशनमध्ये ढकलत असतो. त्यामुळे ते मन किती गेल्या झोपत नाही. तर त्यासाठी थोडा वेळ का होईना 10 मिनिटं आपण मेडिटेशन करून झोपलं पाहिजे, तर आपल्याला शांत झोप लागेल.